चला सगळ्यांना गुड मॉर्निंग। तर आज मी सकाळी 4ला सुटलेली आहे। आता वाजले जवळजवळ 4:10। तर आम्ही आज ना मुंबईला निघालेलो आहे जायला माझ्या बहिणीकडे, जे की माझे आईवडील तिथेच आहेत आणि कोणालाच हे माहिती नाही आहे की आम्ही येणार आहे। म्हणून आज आम्ही सगळ्यांना सांगितलं आहे की आम्ही रविवारी येणार आहे, पण निघालो आजच, कारण की आम्ही त्यांना देणार आहे सरप्राईज की आम्ही अचानक येतोय आणि आम्हाला बाळाला बघायची उत्सुकता पण आहे। रविवारीच जायचं होतं पण ठरलं आजच्या दिवशी जायचं की जरा 4-5 दिवस अगोदरच जाऊ, राहायला मिळेल आम्हाला, म्हणून आम्ही आज निघालो। आणि घरी कोणालाच माहिती नाही ना, आईवडिलांना पण नाही माहिती। आई पण माझी कालच बोलत होती मला की येऊन जा तुम्ही पण आम्ही म्हटलं नाही, आम्हाला आता कामं आहेत आणि वेळ पण नाही आहे, आम्ही रविवारीच येऊ म्हणून। तर आईवडिलांना पण नाही माहिती, बहिणीला पण नाही माहिती, मुलांना पण नाही माहिती। तर आम्ही निघालो आहे आता मुंबईला आणि ह्या वेळेसची तुम्हाला जर्नी गाडीची नाही, आमची ट्रेनची आहे। तर तुम्हाला ट्रेनच्या प्रवासाचं पण मी दाखवणार आहे, हा ब्लॉग बघत राहा। महाराष्ट्राची गौरी। तर भेटते तुम्हाला मी नंतर। चला आता लवकर मला रेडी व्हायचं आहे। तसं तर मी रात्री बघा सगळं आवरून ठेवलेलं होतं, माझ्याकडे काहीच आता हे नाही आहे, पसारा नाही आहे। जर रात्रीच मी झाडू पण मारून घेतला होता आणि गॅस पण आवरून घेतला होता, पण आता मी परत झाडू फरशी करून घेते पटकन आणि आंघोळ करून फ्रेश होते आणि रेडी होते। आम्हाला 5ला निघायचं आहे। आमची मला वाटतं 6ची ट्रेन आहे, तर 5:30पर्यंत निघायला लागेल आम्हाला, म्हणून चला आवरते मी। आता व्लॉग बनवत राहिली तर भेटणार नाही मला ट्रेन, म्हणून मी लवकरच हे बघा सकाळचे वाजले 4:30। ओके, मी आता पटकन गौरीला उठवते। गौरी पण उठलेली तशी, तरी पण तिला उठवते आणि आंघोळीला पाठवते लवकर। मी तोपर्यंत माझं काम आवरते आणि बाकीचे पण सगळे आवरतील त्यांचं, मी माझं काम आवरते। आंघोळ वगैरे करायची, मला पण फ्रेश व्हायचं लवकर। तर चला भेटते मी तुम्हाला नंतर। ट्रेनची जर्नी दाखवते आज तुम्हाला सगळ्यांना, तर बघत राहा खरंच तुम्ही पुढचं ब्लॉग माझं। चला आता आम्ही रेडी झालेलो आहे, आता आम्हाला जायचं आहे, तर निघतोय आता आम्ही। बघा गौरीचा लूक दाखव गौरी, हे बघा आज गौरीचा लूक कसा आहे, एकदम छानपैकी रेडी झाली गौरी आणि मी पण रेडी झाली। तर आता आम्ही निघतो, आम्हाला होतो उशीर, गौरीचं चाललंय आता लवकर कर। तर चला भेटते मी। तर गौरी आपला मोबाईल विसरली आहे रोजच्या सारखं, म्हणून ती घ्यायला गेली आहे। तर मी थोडंसं आता खाली रिक्षावाल्याची वाट बघते, रिक्षा आली का निघतो लगेच आम्ही। गौरीपर्यंत मी जाते पुढे थोडंसं। सकाळचं कसं वाटतं नाशिक रोडचं नोट प्रेस, इथे नोटा छापल्या जातात। आम्ही नोट प्रेस येतो, नोटाच छापल्या जातील ना, काही पण काय बोलतो। मावशीकडे पण चालू आहे पाऊस। आम्ही स्टेशनवर पोहोचलेलो आहे आता।
गौरीचा ब्लॉग घ्यायचा. गौरी पुढं पुढं झाली. आम्ही आता खूप गर्दी आहे. हे बघा, हे नाशिक रोड स्टेशन आहे, पूर्ण रिकाम आहे. आम्ही चालू आहे बघा, ही गौरी चालली आहे. तर आता आम्ही जातो. बोलत बोलत जायला लागेल, नाही तर गौरी माझ्या अशी चिडेल. अजून आमच्या ट्रेनला उशीर आहे यायला, पण आम्ही खूप लवकर आलो. आम्ही अर्धा तास अगोदर येऊन बसतो, कारण की ट्रेन सुटायला नको. गौरीची खूप घाई राहते माझ्या पाठीमागे. तर आमची जी गाडी आहे, तसं तर आमचं रिझर्वेशन पण आहे, रिझर्वेशनच करून जातो. चल ना गौरी, बाहेर असतं 2-3. हे काय प्लॅटफॉर्म? अरे कशाला काय मूर्खपणा आहे. इथं बाहेर आहे. हे इकडून उतर, तू उतर. गौरी, हे गौरीचं कसं आहे, इथल्या इथं पायऱ्या, तरी लिफ्ट नाही चालली ती. मी धरून चालली बरोबर. चल, फक्त तू धरून चल. ह्या ज्या प्लॅटफॉर्मच्या पायऱ्या असतात ना, याच्यावरून पाय सटकतो. म्हणून गौरी मला नेहमी, मी जेव्हा पण उतरत असते ना, तेव्हा मला सांगते ती, खाली बघतीच आहे मी गौरी, काही नाही बघते, मी बरोबर उतरते. मी घाई करतच नाही. तर टॉयलेट बाथरूम बरं झालं, मोकळं केलं चांगलं. रोडला की तिकडं बाजूने, त्या बाजूला असेल. चल ना, येऊ दे ना. आम्हाला चला, आम्ही पोचलो स्टेशनवरती. आता गाडी यायला भरपूर टाईम आहे, तरी हिची इथं आल्यावर पण घाई चालू आहे. माहीत नाही हिला कसली घाई राहते एवढी. आमच्या वडिलांसारखी बाबाटू आहे. 4 तास अगोदर प्लॅटफॉर्मवरती बसलेलं आहे. आता गाडी यायला उशीर आहे. तर गौरी गेली काहीतरी खाण्याचं सामान आणते, बिस्किट. गौरी आहे इकडे उभी आहे. तर हे ना, बघा, अजून 5:45 वाजले असतील आता. हे आहे नाशिक रोड स्टेशन, जे की अजून गर्दी झालेली नाही म्हणून खाली एकदम. थोड्या वेळाने इथे गर्दी होईल जेव्हा गाडी येईल. पंचवटी गाडीची जेव्हा गाडी येते, पंचवटी गाडी येते, तेव्हा खूप गर्दी होते इकडे. लोकांना ऑफिसला जायचं असतं त्यावेळेला. अर्धा तास घेऊन आली लवकर, अर्धा 1 तास लवकर आणले याने. घाबरगुंडीने लवकर लवकर घरातून निघते, ट्रेन सुटायच्या दाखवायचे. हां, त्याचं थोडासा कमी राहतो तरी एवढं दिसत किती लोक सांगायचंच नसतं, राज ठेवायचे आपले आपले. नाही, बिलकुल नाही. आता आम्ही माझ्या बहिणीकडे जाणार आहे, तर त्यांना माहीतच नाही सगळ्यांना. जसं की मी तुम्हाला सांगितलं सकाळी उठल्या की सगळ्यांना सरप्राईज आहे. पण बघू, हा सरप्राईज त्यांना माझ्या मुलाने फोन नाही केला पाहिजे, नाही तर तो फोन करून सांगून देईल. त्याला मी सांगेल फोन करून तसं, की सांगू नको म्हणून. सकाळी सकाळी स्टेशन किती चांगलं वाटतं. स्टेशनवरती एकदम फ्रेश वाटतं. आज पहिल्यांदा स्वच्छ आहे म्हणून थोडंसं. कशी काय बॅग पडली? ए उलटी कोण ग? मालगाडी चालली. मग ती चप्पल त्या मालगाडीचा आवाजाचा इतका आवाज होता ना, धन 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 गेली ती मालगाडी. ती मालगाडी गेल्यावरच थोडंसं तिचं नाव दुबईला हा का, म्हणून ती पण चालली. गर्दीचा डबा असतो. अजिबात आवडते मला D3. S1 तरी पाहिजे होता. चला S1. तर आता आमची गाडी आलेली आहे. तर आता आम्ही गाडीत बसतो आणि जातो. तुम्हाला जसं आम्ही पोहोचू तसं अपडेट देत राहू. ठीक नाही घेते मी, कोणालाच घ्यायची गरज नाही.
ठंडा पूरा ठंडा मौसम था। भैया रुक जाओ। मौसम है ठंडा, ऐसी ठंडा मौसम रहेगा समझा। तेल ले लेने का था तुझे। सगळं दुःख आहे की काहीच दिसत नाही दुःखाने. ट्रेन थांबली म्हणून दाखवते थोडंसं तुम्हाला. समझ लेने का था उधर सब झरने थे। जगह नहीं थी ना इसके लिए. अभी ठीक है, विंडो सीट नहीं है ना हमारी, उसकी वजह से नहीं ले सकते. साथ में ही है ना जेंट्स। मी जरा गाडीच्या डब्याजवळच आहे, जास्त बाहेर न जाते. डब्याचं ग्राउंड शूट करते. तर गाडी चालू झाली आता. अभी बहुत कम है, नहीं तो स्टेशन पे रहता हूँ।